दैनिक ऐक्य हे साताऱ्याचं 100 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. संपादक हे अगदी बैठकीतले मित्र असल्यामुळे त्यांनी काहीही लिहायची परवानगी मला दिली. गेली 3 वर्ष मेडिको सोशल या सदरामध्ये मी तिथे काही काही लिहित असतो, दर 15 दिवसांनी एकदा. पण हेच लिखाण वाचून तुमच्यासमोर आणावं असं वाटलं, कारण वाचताना एक वेगळ्या प्रकारची लय त्याला येते आणि लेखकाला काय म्हणायचंय कदाचित त्याच्या वाचण्यामुळे जास्त समजतं. त्यामुळेच हा सगळा प्रपंच. प्रेम म्हणजे प्रेम खरंच सगळ्यांचं सेम असतं. मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ही अंमळ जास्तच फेमस कविता आहे. एवढ्या थोऱ्या मोठ्यांची नावं लिहायची हे जरा बुजायला होतं. प्रेमी आणि प्रेमभंगी सुद्धा ही कविता परत परत आळवत असतात. प्रेमभंग पण बहुतांश सेम असतात. याने फसवलं, ही आयुष्यात पुढे निघून गेली, मूव्ह ऑन, ही वाक्य पूर्ण सेम असतात. पाडगावकरांच्या प्रदीर्घ अनुभवातून म्हणजे कवी कल्पनेच्या अनुभवातून एवढे चपखल शब्द का बाहेर पडले असावेत असा विचार करत असताना ऐकण्यात आलं एक व्याख्यान, द ब्रेन इन लव्ह. एकमेकांच्या प्रेमात बरीच दशकं असलेल्यांचे, नुकत्याच प्रेमात पडलेल्यांचे आणि नुकतंच ब्रेकअप झालेल्यांचे ब्रेन MRI तपासले गेले म्हणे. त्यात सापडलेल्या गोष्टी शेवटी असंच म्हणतात की तुमचं आमचं सेम असतं. या शोधामध्ये तुम्हाला कोणी धुडकावलं आहे का, तुमचा प्रेमभंग झालेला आहे का, या दोन्ही उत्तरांना 95% जनता हो म्हणाली. मला वाटतं शशी थरूर त्या राहिलेल्या 5% टीमचे कॅप्टन असावेत. VTA वेंट्रल टेगमेंटल एरिया हा मेंदूचा काही मिलीमीटरचा भाग आहे. या सर्व व्यक्तींमध्ये हा भाग त्या MRI मध्ये ज्योत लागल्यासारखा दिसतो. आग आहे, इश्क उपमा काय दुसरी द्यायची वगैरे वगैरे. मोठा मेंदू हा विचारी असतो. त्या मेंदूच्या बरोबर खालच्या बाजूला सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये असलेला मेंदू असतो, तो आहे VTA. या भागातून डोपामिनचा पूर येऊ शकतो. तो पूर आला की त्यातनं मग धडधड होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं वगैरे वगैरे होतं. पण त्यातली मूळ भावना, वासना किंवा क्रेविंग हीच असते. त्याला कितीही गुलजारियतचे विळखे दिले ना तरी शेवटी ती भावना, क्रेविंग हीच असते. समोरचा नर किंवा मादी VTA मध्ये येऊन मुक्कामाला राहतो किंवा राहते. काही काहींचा मुक्काम कायमचा होतो आणि दशकानुदशक प्रेम राहू शकतं आणि अर्थातच काही जण लगेच त्यातून निघून जाऊ शकतात. अजून गंमत म्हणजे तीव्र क्रेविंग, समागमातली इच्छा इतक्या प्रकर्षाने येऊ शकते की मूळ भावना कोणी दडपू शकतच नाही. पण त्या व्यक्तीला मिळवणं शक्य असतंच असं नाही. त्यामुळे VTA मधला डोपामिनचा जो झरा आहे तो सुरूच राहतो आणि व्यक्ती तर आपल्याला मिळत नाही, त्याला झुरणं असं म्हणत असावेत. जणू काही प्रेमाचे यक्ष कायम चाहत या जगात राहत असतात. पार्टिंग इज ऑल वी हॅव टू नो अबाउट हेल, म्हणजे प्रेमभंग झाला की नरक म्हणजे काय हे कळतं असं म्हणतात. मेंदूच्या MR मध्ये प्रेमाचे आणि प्रेमभंगाचं केंद्र एकच आहे, ते म्हणजे VTA. मेंदूमध्ये याशिवाय अजून 2 सेंटर्स असतात. एक गणित मांडणारं हिशोबी सेंटर, यामध्ये प्रेमाचा नफा, तोटा, धोका याचं गणित मांडलं जातं. आणि अजून एक सेंटर म्हणजे डीप अटॅचमेंटचं किंवा घनिष्ठ तारा जुळण्याचं सेंटर. याचा पण करता करविता शेवटी VTA म्हणजे चाहतच असते. VTAच्या पार्श्वसंगीतावर या 3ही सेंटरचे जे गीत तयार होतं त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापला मजरूह सुलतानपुरी होत असतो. एका बाजूला ब्रेन MR इन लव्ह असं अभावनिक सायंटिफिक विश्लेषण, तर दुसऱ्या बाजूला त्याचा भारतीय आध्यात्मिक अवतार. आशुतोष अग्निहोत्री आपल्या एका लेखामध्ये प्रेमाबद्दल सटीक ह्याची उकल मांडतात. आत्मा हा समुद्राच्या एका थेंबासारखा असतो आणि परमात्मा समुद्रासारखा असतो. मग कित्येक जणांचे आत्मे
या समुद्रामध्ये तरंगत असतात. या एका आत्म्याचं दुसऱ्याशी संधान होणं हे विधिलिखित असतं म्हणे. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून, अपुऱ्या राहिलेल्या इच्छांतून, न फेडलेल्या कर्जातून मित्र, शत्रू, पाळीव प्राणी, अनोळखी व्यक्ती एकमेकांशी कनेक्ट होतात. एका अनाम ओढीने ते एकत्र येतात, दुःख सहन करतात, स्वर्गीय सुख अनुभवतात. आध्यात्मिक दृष्टीने खंबीर आत्मे कमकुवत आत्म्यांना आधार देतात, त्यांचे पालक होतात, काळजी घेतात. म्हणूनच लग्नाच्या जोड्या आधीच ठरलेल्या असतात असं अध्यात्मवादी म्हणतात. कोरडं विश्लेषण करणारे MRI, VTI वगैरे म्हणतात, VTA ज्योत विझली की दुसरा पार्टनर शोधा. आणि अस्तित्ववादी म्हणतात की जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचं चीज करा. VTA मध्ये डोपामिनने थैमान घातलं ना की प्रेम होतं. दोन व्यक्तींना एकमेकांविषयी झालं की ते एकत्र येतात. त्यानंतर मित्र, मैत्रीण, नवरा, बायको वगैरे नात्यांना दिलेली नावं आहेत. ती फक्त समाजामध्ये सोयीसाठी दिलेली आहेत. दोन व्यक्तींमधलं प्रेम कायम राहील असं नाही, पण नातं जपणं हे गणिती सेंटरवरती अवलंबून असतं. या सेंटरनी नीट लक्ष दिलं, स्थळकाळाचा विचार केला, समाजाचा विचार केला आणि आपण जन्माला घातलेल्या अपत्यांचा विचार केला तर VTA मधलं प्रेम जरी कमी झालं तरी कॉमन सेन्सवर आधारित नातं जतन करता येतं, डिव्होर्स वगैरे टाळता येतात. प्रेम हे नर आणि मादीमध्येच होईल असं काही नाही. घर, कला, पाळीव प्राणी, निसर्ग कशावरही ते जडू शकतं. VTA मध्येच ते जागृत होतं. क्रेविंग, लालसा निर्माण करणं डोपामिन इथंच स्त्रवतं. त्या व्यक्तीची, वस्तूची ओढ निर्माण होते. ते मिळवण्यासाठी गणितं होतात. ते हासिल होतं किंवा न होतं हे वेगळं, पण ज्योत तेवत राहू शकते. म्हणूनच कॉलेज नंतरच्या 25 वर्षानंतरच्या गेट टुगेदरला मुलं ती सध्या काय करते याचा शोध घेत राहतात आणि व्यवहारी मुली अमेरिकेतल्या आपल्या नातवंडांशी बोलत राहतात. लैंगिक आकर्षण आणि प्रेम यात म्हटलं तर सूक्ष्म आणि म्हटलं तर मोठा फरक आहे. VTA मध्ये जे निर्माण होती ती तीव्र लालसा ॲक्च्युली लैंगिकच असते. ती एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीसाठी असते तेव्हा ती प्रेमभावना असते. लैंगिक वासना मनात असताना सेक्ससाठी कोणीही व्यक्ती चालणं याला प्रेम कसं म्हणावं? कुछ कुछ होता है, दिल धडकता है, सांसे तेज हुई, ही सगळी वर्णनं लैंगिक आकर्षणाचीच आहेत. पण ती एका व्यक्तीभोवती केंद्रित होतात तेव्हा ती सर्वमान्य होतात. त्या दोघांचं जमलं म्हणजे काय तर त्या दोघांच्या VTA सेंटर्सनी त्यांना लैंगिक कार्यक्रमासाठी अनुमोदन दिलं असं म्हणणं आहे. लग्न होणं न होणं हा पुढच्या गणितांचा विषय असतो. माझं तुझ्यावर प्रेम जडलेलं आहे किंवा तू मला हवा आहेस यामध्ये किती फरक आहे ते आपणच तपासून पहा. आपली VTA मधली भावना हिरोईनसाठी तरलपणे मांडणारा शाहरुख रोमांसचा बादशाह ठरतो आणि आपल्या लैंगिक वादळामध्ये येईल ते झाड पाडणारा माणूस रेवण्णा होतो. तर मंडळी, प्रेम, लव, आकर्षण यांनी आपलं जग भरून आणि भारावून गेलेलं असतं. बहुतांशी गोष्टी, गाणी, कादंबऱ्या, अगदी क्राईम पेट्रोल सारखे कार्यक्रम सुद्धा या एकाच भावनेभोवती फिरत असतात. यशस्वी प्रेम कहाण्यांची चर्चा होतेच, पण अयशस्वी पण तेवढ्याच चर्चेमध्ये असतात. दोन जीव का अयशस्वी होतात हे आपण पूर्वजन्म आणि आत्म्यांचं मिलन या गहन विषयावर सोडून देऊ. पण एकदा का एक किंवा दोन VTA जागृत झाले की काय होऊ शकतं हे आता आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या माहिती झालेलं आहे. नुसतेच लैंगिक भाव आणि याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. माझ्या VTA मधून डोपामिन स्त्रवलेलं आहे, पण ते समोरच्या व्यक्तीला झाले की नाही हे पाहावं लागतं. तारा जुळण्याचं सेंटर वापरात आणावं लागतं. त्यानंतर दृढ नाती निर्माण होतात. या तिन्ही सेंटरमध्ये कुठे गाडी अडली तर विरहाची गाणी वाटायला येतात आणि मग आवडूही लागतात. काहीही असो, स्पेसिस प्रोपगेशन हे पुढच्या पिढ्या निर्माण होण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली ही यंत्रणा अद्भुत आहे. ती खूप तीव्र आहे. त्यामुळे सांगोपांग विचार करणारं गणिती सेंटर वापरायला लागतं. प्रसंगी माघार घ्यावी लागते, प्रसंगी रिस्क घ्यावी लागते.
या शास्त्रामधलं काहीही माहिती नसताना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं असं म्हणणाऱ्या कवी मनाला एक सलाम. यूट्यूब चॅनलवरचे पॉडकास्ट तुम्ही ऐकत आहातच. दर शुक्रवारी नवीन नवीन अपलोड करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला ते आवडत आहेत किंवा नाही आवडत आहेत हे तुमच्या कॉमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही नेहमीची घिसीपिटी वाक्य म्हणावीत की नाही याचा विचार मी करतो आहे, पण तुम्हाला आनंद होत राहावा आणि तुमच्या आनंदामुळे आम्हाला आनंद होत राहावा याची मी अपेक्षा करतो.